ऋषीराज सावंतांचं अपहरण झालं नसल्याची माहिती आहे। ऋषीराज सावंत हे तानाजी सावंतांचे पुत्र आहेत। नाराजीमधून मित्रांबरोबर गेल्याची माहिती समोर आलेली आहे। ऋषीराज सावंत यांचं अपहरण झालं नसल्याची माहिती आहे। बघा, माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुत्र ऋषीराज सावंत यांच्या अपहरण प्रकरणी आता मोठी बातमी समोर आलेली आहे। हॅलो, दिसतोय फ्रेम मध्ये दिसतोय। हॅलो, पुण्याचे माध्यमांना माहिती देणार आहेत। या ठिकाणी या अपहरणामागचं रहस्य किंवा गूढ जे आहे ते काही वेळात समोर येईल। पुण्याचे पोलीस सहआयुक्त रंजन कुमार शर्मा या अपहरणाविषयी माहिती देत आहेत। काही वेळात तानाजी सावंत यांच्या मुलाचं हे जे अपहरणाचं नाट्य होतं त्यावरचा पडदा उघडला जाणार आहे। तानाजी सावंत यांचा मुलगा सुखरूप आहे, तो उतरला, माहिती आहे ती सर्व समोर येईल। आपण पाहूयात पुण्याचे पोलीस सहआयुक्त। एक मिनिट सेटल व्हा, आम्ही सर्व माहिती देतो। एक मिनिट एक दोन पुढे घ्या, दोन मिनिटं पुढे बोलू नका। 2 मिनिटं एक मिनिट सायलेन्स केलं तर बोलता येईल। 2 मिनिटं सर, 2 मिनिट रेडी। आज रोजी पोलीस कंट्रोल रूमला 4 वाजेच्या सुमारास एक माहिती मिळाली की माननीय तानाजी सावंत साहेबांचे मुलगा यांना कोणीतरी घेऊन गेलेले आहे। हे माहिती मिळाल्यानंतर तात्काळ जे आहे सर्व टीम ॲक्टिव्हेट झालेली आहे। त्यानंतर तातडीने यांची माहिती घेणे सुरू झालेली आहे। ते पुण्यावरून फ्लाईटमध्ये गेलेले आहे आणि फ्लाईट आता कोणत्या दिशेने चालले याबद्दलचे सर्व कन्फर्मेशन आपल्याकडून सुरू आहे आणि यांचे जे आहे ते परत आणण्याचे प्रोसेसमध्ये जे आहे ते सर्व यंत्रणा लागलेली आहे। याबद्दल सिंगल रोड पोलीस स्टेशनला एक किडनॅपिंगची FIR दाखल करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने जे आहे क्राईम ब्रांचकडे हे तपास जे आहे ते हँडओव्हर करण्यात येत आहे आणि क्राईम ब्रांचचे जे आहे टीम यांच्या तपासमध्ये लागलेले आहे। आता प्राथमिक माहिती हेच आहे आणि यानंतर आता सर्व माहिती जे आहे ते डेव्हलपमेंट होत आहे। एक वेळ फायनल डेव्हलपमेंट काय होतील त्या अनुषंगाने आपल्याला परत जे आहे ते माहिती आम्ही प्रेस ब्रीफिंगच्या द्वारा किंवा प्रेस मीडिया ग्रुपवर हे माहिती देणार आहे। आता जे प्राथमिक माहिती आहे इतकीच माहिती आहे आणि यांच्या अनुषंगाने वेगळे दृष्टिकोनातून वेगळे यंत्रणाकडून प्रयास चालू आहे। आता आमचे जे प्रयास आहे की ते सुखरूप जे आहे ते कसा आपल्याकडे परत येईल त्या अनुषंगाने आमच्यातर्फे सर्व प्रयास जे आहे ते चालू आहे। त्याच्यावर अजून बेपत्ता किंवा किडनॅपिंग असं काहीही नाहीये, कारण त्याचे 2 मित्रच आहेत। असं नवीन किंवा अननोन पर्सन किंवा असं कोणीही त्याच्यामध्ये नाहीये। अजून आम्हालाच नेमकं माहीत नाही की ते असं फोन न करता किंवा माझ्या घरात आतापर्यंत अशी पद्धत नाही। अगदी कुठं वाकडला जरी कुठं जाणार असेल तर फोन करून पप्पा मी तिकडे चाललो, पण इथं ज्यावेळेस आला त्याची गाडी वापरली नाही की दुसऱ्याच गाडीतनं तो इथपर्यंत आले ते 3 जण आणि गेले। त्याच्यामुळं मी कॉशियस झालो की बाबा मला इंटिमेट केलं नाही किंवा माझा जो थोरला मुलगा आहे गिरीराज त्याला इंटिमेट केलं नाही। कम्युनिकेशन कंटिन्युअस असतं, दिवसातनं कमीत कमी 15 ते 20 फोन आमचे एकमेकाला होतात
आणि त्याच्यामध्ये फोन आला नाही आणि अचानक हा एअरपोर्टवरती कशाला गेला, त्याच्यामुळे मी कॉशियस झालो. म्हणून मी कॅम्पसमध्ये गेलो. कॅम्पसमध्ये सांगितलं की बाबा ती स्वतःची गाडी घेतलेली नाही, दुसऱ्याच गाडीने हे तिघजण त्या ठिकाणी गेले. म्हणून मी कॉशियस होऊन इमिजिएट ह्या गोष्टींना साहेबांना फोन केला, CP साहेबांना फोन केला, फडणवीस साहेबांना फोन केला. मी त्याच्यावरती इमर्जन्सी फास्ट ट्रॅकवरती मी त्याच्यावरती गेलो आणि आता कळलं की ते प्रायव्हेट चार्टरनं फ्लाय झालेले आहेत. आता कुठं लँड होतंय ते अजून दे आर ऑल्सो ट्राईंग ॲट देअर लेवल बेस्ट. आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करतोय. वी आर वेटिंग द रिझल्ट. एक एक करून बोललात आपण. सर तुमच्याशी बोलणं झाले का आता? ते सुखरूप आहेत का? तुमच्याशी बोलणं झालंय का? फ्लाईटमध्ये असल्यावर बोलणं कसं होईल? पण समजलं कसं फ्लाईट मध्ये? जो ड्रायव्हर सोडायला गेला होता तो ड्रायव्हर आला कॅम्पसला माघारी. तो म्हणला की मी त्यांना सोडून आलो एअरपोर्टला. म्हणून आम्हाला कळलं की एअरपोर्टला आले. ते नेमकं कुठं गेले ते समजू शकत काही नाही, काहीच माहित नाही. घरात ते काही- ट्रॅकिंग करला. घरात हेच कुठल्याही आमचे आमच्यात तर्फे कटकट प्रयास नाही, चालू प्रयास आहे. चालू आहेत. मित्रच आहेत ते नावही मला माहित नाही. आता ते समजेल. ड्रायव्हर बी एकदम हे झालेला आहे. ड्रायव्हर कडे कळेल. आम्ही तेच माहिती घेतो की नेमकं कोण आहे त्यांच्यावर. नाही अजून तेही माहिती सर्व गोष्टीचे सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील ना inquiry थोडं. जस्ट तपास वेट चालू फॉर. आहे. सर चार्टेड घेऊन गेलेत का एवढं विचारतोय? प्रायव्हेट प्लेन घेऊन गेलेत का ते आता इथनं त्या ड्रायव्हरनं आम्हाला दिलेली माहिती की मी D1ला त्यांना सोडला आतमध्ये आणि मी गाडी घेऊन माघारी आलो. पण आपण जे संपर्क मग करताय, आम्ही track जे- करतोय प्लेनला, ते आम्ही plane नाहीये private की plane आहे. गाडी- पोलीस सर नाही अजून ते माहीत होतं फ्लाईट आहे. मग ते चार्टर आहे का रेग्युलर फ्लाईट आहे आणखी काही ते अजून काहीच क्लिअर झालेलं नाही. फॉर दॅट वी आर वेटिंग आणि दे आर ऑल्सो ट्राईंग टू देअर लेवल बेस्ट. नाही आम्ही काय सांगितलं, स्वतःहून गेले म्हणजे जसं आमच्यात कम्युनिकेशन असतं ते कम्युनिकेशन झालं नाही म्हणून मी रेस्टलेस झालेलो आहे. बाकी काही नाही. ओके, थँक्यू. फ्लाईट अजून काही माहिती नाही आहे. लँड झाल्यानंतर आपल्याला कळवण्यात येईल. तानाजी सावंत यांनी सांगितलेलं आहे. मुलगा बेपत्ता झाला नाही असं स्पष्टीकरण आता पत्रकार परिषदेमध्ये माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिलेलं आहे. मात्र आमच्यामध्ये मुलामध्ये कम्युनिकेशन झालं नाही. ड्रायव्हरनं मुलाला विमानतळावर सोडलं मात्र अपहरण झालं नाही अशी माहिती देखील पोलिसांनी दिलेली आहे. सावंताच्या मुलाचं अपहरण झाल्याचा निनावी फोन आला होता आणि त्यानंतर संपूर्ण पोलीस यंत्रणा खडबडून जागी झालेली. मुलाला परत आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.